तर वर्किंग डेला, परंतु वर्किंग डे पेक्षा जर रविवार असता तर अजून प्रेक्षकांना मात्र एक वेगळी पर्वणी मिळाली असती मेगा फायनलची. परंतु बऱ्याचदा आपल्याला ॲडजस्टमेंट करायच्या असतात, कारण बऱ्याचशा स्पर्धा असतात, अनेकांना वेगवेगळ्या ठिकाणी राऊंड्स असतात, कारण हेच खेळाडू खेळत असतात. त्यामुळं आजकाल तुम्हाला सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार सुद्धा रोजच मॅचेस पाहायला मिळतात. 12 चेंडूवर 21 धावांची गरज आहे. चौथं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर अलंकार भोईर. पहिलाच बॉल यावेळेस समोरच्या दिशेला, हा फटका जास्त उंच गेलाय आणि झेल टिपलाय. कमबॅक या मॅच मध्ये करत असताना आई मरियाई प्रसन्न प्रिय यश एंटरप्राइजेस शेडूंग अजिवली टीमला मिळाले आणखीन एक सफलता आणि फलंदाज बाद होतोय यावेळेस नितेश पाटील. भोईरच्या अगेन्स्ट पहिल्याच बॉलवर मोठा फटक्यासाठी गेला होता नितेश. बहुमूल्य विकेट गमावले, 12 धाबांचं योगदान त्यानं आपल्या टीमसाठी दिलंय. त्यामुळं सुरुवातीला 2 ओव्हर्समध्ये आल्या होत्या 32 धाबा सुस्थितीमध्ये जरूर पोहोचला, परंतु मॅच पहा, पहिल्या 3 बॉल पर्यंत जरूर शेडूंग अजिवली संघाचा पाहायला गेलं तर प्रेक्षकांचा बोलबाला राहिला होता, परंतु त्यानंतर बाउन्स बॅक आयांशी लेमन कोळके संघाना. परंतु जयेश भोईरच्या षटकानं पुन्हा एकदा शेडूंग अजिवली संघाकडे काही अंशी हा सामना थोडासा फिरला आणि आता मात्र चौथ्या षटकाला सुरुवात होत असताना पहिल्याच बॉलवर स्थिरावलेला फलंदाज पट्टीवर नितेश पाटीलला मात्र बाहेर काढण्यात आलंय. त्यामुळे ज्या जोडीनं धुमाकूळ घातला होता राजा मात्रे आणि नितेश पाटील दोघही बाद झालेत. अलंकार पुन्हा एकदा विकीसाठी हा चेंडू पूल करायचा होता, थोडासा गती थोडीशी कमी वाटली या चेंडूमध्ये आणि त्याचमुळे प्रॉपर कनेक्ट झाला नाही. डॉट बॉल. येणारा प्रत्येक निर्धाव चेंडू शेडूंग अजिवलीसाठी लाभदायक ठरेल, परंतु या सिच्युएशन मध्ये 10 बॉल मध्ये 21 धाबांची अजूनही गरज आहे आणि त्याचमुळे आता मात्र पुन्हा एकदा अडचणी आयांशी लेमन कोळके संघाच्या वाढू लागल्यात. अलंकार भोईरचं हे षटक क्रमांक 4 फार निर्णायक असेल. थोडस रनअप मध्ये बिघाड डेड बॉलचा इशारा येत असताना पंच दीपक पाटील सर आहेत त्या ठिकाणी. पाली गावचे 10 चेंडूवर 21 धाबांची गरज आहे. कल्पेश मस्कर अजूनही एक खेळाडू मात्र क्रीजवर आहे आणि त्यामुळे थोडं सामना कठीण कसा करून घेतला पहा. मागच्या 9 बॉल मध्ये फक्त 3च धावा काढल्या त्या संघानं आणि 18 बॉल 24चं समीकरण होतं आणि आता 9 बॉल 21 धावांची गरज आहे. त्यामुळे जेव्हा क्रिकेटमध्ये तुम्ही रिलॅक्स मोड मध्ये जाताना तेव्हाच प्रतिस्पर्धी संघ मात्र त्याच रिलॅक्सपणाचा, त्याच आपण जो आराम करत असतो ना, त्याचाच फायदा मात्र प्रतिस्पर्धी संघ अनेक वेळेला अनेक स्पर्धांमध्ये मात्र मैदानामध्ये उचलत असतो आणि त्याचाच फायदा मात्र पहिल्यांदा उठवला तो जयेश भोईर कॅप्टन आणि अलंकार भोईरनं पहिले 3 चेंडू टाकलेत आणि तेही जयेश भोईरच्या मनासारखे. 3 चेंडूमध्ये एकही धाव दिली नाही या पठ्ठ्यानं आणि थोडंसं अडचणीमध्ये कल्पेश मस्कर नॉन स्ट्राईक एंडला अडकलाय. हेच मी म्हणेन सध्याच्या घडीला दुर्दैव आहे या संघाचं. आयुष पाटील आलाय 7व्या क्रमांकाचा हा फलंदाज. पाहूया अलंकार भोईरचा सामना करेल. थोडासा शॉट ऑफ लेंथ होता, बॅकफुटला जाऊन स्लॅश, कबो पॉइंटला क्षेत्ररक्षक झेल टिपलाय. गोलंदाजाचे ऍक्शन्स बरंच काही सांगून जाणार आहेत आणि सलग चौथा चेंडू निर्धाव. सामना फसलाय. आयांशी लेमन कोळके संघ स्मशान शांतता गोटामध्ये अस्वस्थता पसरले, चिंतामय वातावरण पाहायला मिळतंय, कारण शेवटचे 8 बॉल 21 धावांची आवश्यकता.
बॉलमध्ये फसलेला सामना पुन्हा एकदा मात्र इकडे जिंकण्याच्या तयारीमध्ये शेडुंगाजिवली संघ आहे. क्रिकेटमध्ये कधी काय घडेल याचा नेम नाहीये आणि ते चित्र मात्र चाळीसगाव प्रीमियर लीगच्या निमित्तानं सुपर 6च्या पहिल्या लढतीमध्येच पाहायला मिळालंय. 8 चेंडू आणि 21 धावा. इनॅट नंबर 8 राजेश हातमोडे फेस करेल अलंकारला. कट करण्याचा प्रयत्न, यावेळचा चेंडू निघून गेला विकेट किपरकडे. आणखीन एक डॉट बॉल. साधी सोपी सिंगल कल्पेश मस्करला काढून देता येत नाही का, हाच प्रश्न आता मात्र प्रेक्षकांना पडला असेल. कल्पेश मस्कर हताश आहे, लोकल बॉय, आणि काल काय खेळलाय कल्पेश मस्कर या मैदानाच्या खाणाखुणा या फलंदाजाला माहिती आहेत. सगळे कोपरे माहिती आहेत या मैदानाचे, परंतु हताश झाल्याशिवाय त्यालाही पर्याय नाहीये, कारण शेवटच्या षटकामध्येच कल्पेश मस्करला स्ट्राईक मिळेल. बॅकफुटला जाऊन पूल केलाय. कल्पेश मस्कर नाही काढणार धाव, कारण त्याला आता मात्र कोणावर विश्वास उरलेला नाहीये. मेडन ओव्हर, निर्धाव षटक टाकलंय ज्या ठिकाणी मात्र गरज होती, आणि अशा सिच्युएशनला मात्र एकही धाव दिली नाहीये. अलंकार भोईरनं 3 फलंदाज ओव्हर हॅट्रिक विथ मेडन. चाळीसगाव प्रीमियर लीग मधलं सगळ्यात बेस्ट ओव्हर मात्र अलंकार भोईरनं टाकलंय. सुपर बॉलिंग. शेवटचे 6 चेंडू 21 धावांची आवश्यकता. पहिली 2 षटकं गाजवली अयनशील एबन कोळके संघानं, परंतु त्यानंतरच्या 2 ओव्हर्स मध्ये मात्र कमबॅक केलं शेडुंगाजिवलीनं. आता हे 5वं षटक कोणत्या संघाच्या बाजूने असेल हा सुद्धा विचार करावा लागेल, कारण कल्पेश मस्कर आहे, साधा सुद्धा फलंदाज नाहीये. 6 बॉलमध्ये जर 21 काढल्या तर आश्चर्य सुद्धा वाटू देऊ नका, कारण एवढी ताकद मात्र नारपोलीच्या या फलंदाजामध्ये आहे, आणि त्यासाठी मात्र त्यानं सुद्धा कंबर कसले. 6 बॉल नॉन स्ट्राईक एंड वरून मात्र संघाची अशी दशा पाहणं त्याला सुद्धा बघवलेलं नाहीये, आणि अखेरी स्ट्राईक मिळाले त्याला. 6 बॉल आणि 21 धावांची गरज आहे. संदेश भोईर संघाला सुपर 3 पर्यंत नेणार का, ही चर्चा आता मात्र शेडुंगाजिवली संघाच्या चाहत्यांमध्ये असेल, परंतु कल्पेश मस्कर हाच एक मी तर म्हणेन मोठा अडथळा असेल शेडुंग अजिवलीच्या विजयामध्ये. पाहूया 6 बॉल 21 रनची आवश्यकता. पहिला सामना मात्र प्रेक्षकांचं मनोरंजन करत असताना लक्षवेधी लढत मात्र पाहायला मिळाले चाळीसगाव प्रीमियर लीग मध्ये. हा चेंडू, पहिला चेंडू थोडासा आउटसाइड ऑफ स्टंप. बऱ्याच अवधीनंतर मात्र धावफलक हल्लय. 1 धाव येत असताना 6 चेंडू आणि 20 धावा. मागच्या 8 बॉलमध्ये 9 बॉलमध्ये एकही धाव आली नव्हती. मागचे 9 चेंडू डॉट खेळला होता संघ.